अभ्यास बाजूला टाकून हे सगळं करावं असा विचार नव्हता केला मी. मनात एवढ्या सगळ्या गोष्टींचा गोंधळ चालू होता. तो कमी केल्याशिवाय अभ्यासात मन कसं लागणार आहे? मनात एवढे सगळे प्रश्न होते. त्या प्रश्नांची उत्तर मिळाल्याशिवाय परीक्षेतले प्रश्न कसे सोडवणार आहे मी? सर, मी हे सगळं खूप खूप हिमतीने केले. तुम्ही मला खरं सांगा, माझ्या मनात तुमच्याबद्दल ज्या भावना आहेत त्या तुमच्या मनात नाही आहेत का माझ्याबद्दल? नाही. आता रडायला काय झालं उपमाच्या राणीला? तू माझ्यावर एलिगेशन्स लावलेस ना, and I think you're done with your closing statement. Now it's my turn. My lord, राणीने सगळ्यांना सांगितलं की आजपर्यंत मी तिच्यासाठी काय काय केलंय. सो आता मला सुद्धा कोर्ट पुढे राणीने माझ्यासाठी काय काय केलंय हे सगळं सांगायचं. राणीचं माझ्यावर एलिगेशन आहे की तिचा माझ्यावर जीव जडलाय. बट द रियालिटी इज कितीतरी वेळा माझा जीव राणीनेच वाचवला. आज माझ्या सौभाग्यासाठी तुला जागा व्हावंच लागल. मी नाही तिच्याशी बिहेव केला व्यवस्थित, तिला नाही ट्रीट केलं सुरुवातीला नीट. त्यानंतर आय डोंट थिंक मी तिचं प्रेम डिझर्व करतो. म्हणजे मी तिला इतका त्रास दिलेला असताना तिने माझ्यावर प्रेम करावं? नाही. हे बघा, मी जसं तिला ट्रीट केलंय ना, त्यानंतर तिने माझ्यासाठी जे जे काही केलंय ते मी डिझर्वच नाही करत, युअर ऑनर. म्हणजे मलाच प्रश्न पडलाय आता की मी तिला इतका त्रास दिलेला असताना, तिला इतकं ह्युमिलेट केलेलं असताना, तिला माझी बायको मानणार नाही हे स्पष्टपणे सांगितलेलं असताना तिने माझ्यासाठी एवढं सगळं का केलं?